खानापूर तालुक्यातील नागनाथ नगरचे ग्रामदैवत श्री नागनाथ देवाच्या यात्रेला मोठी परंपरा आहे। या यात्रेनिमित्त होणाऱ्या गेल्या 200 वर्षांची प्रदीर्घ परंपरा आणि संपूर्ण देशभर प्रसिद्ध असलेला बगाड पळवण्याचा सोहळा आज लाखो भाविकांच्या उपस्थितीत नागनाथाच्या नावाने चांगभल्याच्या गजरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या सोहळ्यावेळी भक्तांनी गुलाल आणि भंडाऱ्याची उधळण करत नागनाथाच्या नावाने चांगभल्याच्या जयघोष आणि संपूर्ण नागनाथ नगरी दुमदुमून गेली। सर्व जाती धर्माचे लोक आणि मानकऱ्यांनी एकत्रित येऊन बगाडाच्या बांधणी केली। मातंग समाजातील लोक बगाडाच्या बांधणीमध्ये दोर आणि सोल तयार करून बांधणी सुरुवात करतात। सुतार समाजातील लोक गाड्याला कणा बसवून देणे, बावकाड बसवणे, लाकडी तोरण, शिडी बसवणे अशी कामे करतात। तेली समाजातील लोक गाड्यांना वंगण करतात। बौद्ध समाजातील लोक घोडी लावतात, साकडे घालतात। देवाची मानाची 7 बगाड आहेत। आज यात्रेला मुख्य दिवस असल्याने सकाळी श्रींच्या मूर्ती स्नान, अभिषेक, पोशाख, धुपारती करण्यात आली। नागनाथ नगर परिसरातील पाहुण्यांचा तालुक्यातील भाविकांचे नवसाच्या सुमारे 250 बैलजोड्या बगाड पळवण्यासाठी दाखल झाल्या होत्या। सायंकाळी 4 वाजल्यापासून परंपरा असणाऱ्या बगाड पळवण्याच्या सोहळ्यास सुरुवात झाली। प्रारंभी मानाच्या बगाडांना बैलजोड्या झुपण्यात आल्या। एका बैलजोडीस मंदिराभोवती बगाडाचा एक फेरा देण्यात येत होता। उंचच्या उंच शीड असणाऱ्या दगडी चाके असलेल्या बगाडांना बैलजोडीला जुंपून पळवण्याचा सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झालाय। बगाड पळवण्याच्या सोहळ्यावेळी भाविकांनी गुलाल आणि भंडाऱ्याची उधळण करत नागनाथाच्या नावाने चांगभल्याच्या जयघोषाने संपूर्ण नागनाथ नगरी दुमदुमून गेली। यावेळी यात्रा कमिटीचे सर्व सदस्य, भाविक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सालाबादप्रमाणे याही वर्षी आमच्या बगाडाचा कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे व्यवस्थित पार पडला। ही गेली 300 वर्षेपर्यंत म्हणजे वर्षापासून आमच्या या बगाडाचा हा सोहळा सुरू आहे। बावधनला जे एक बगाड असतंय त्याऐवजी या ठिकाणी आमच्या इथं 7 बगाड असतात। परिस्थिती अशी आहे की बावधनच्या बगाडाला एखाद्याने जर नमस केलं तर त्याला त्या नवसाचा माणूस वरती दोरखंडाच्या साह्यानं वरती बांधला जातो आणि या ठिकाणी मात्र कुणीही नवस जर केलं तर त्या नवसापोटी 5 नारळाचं तोरण आमच्या बगाडाला बांधलं जातं आणि नवस फिटलं असं जाहीर झालं जातं। तर या नागनाथ देवस्थान हे महाराष्ट्रातलं जागृत देवस्थान आहे आणि या जागृत देवस्थानाचा ह्या बगाडाचा कार्यक्रम उत्कृष्टपणे चांगल्या प्रकारे सर्व गावातील लहान तरुण मंडळी, सर्व तरुण मंडळी, सर्व 12 बोलुतेदार या सर्वांच्या सहकार्याने उत्कृष्टपणे आज या ठिकाणी पार पडलेला आहे। या बगाडाचा मान 12 बोलुतेदारांना असतोय। प्रत्येक समाज आपल्या नेटनेट्या ताकदीनं आपलं काम उभा करत असतोय आणि हा सोहळा उत्कृष्टपणे पार पडण्यासाठी झटत असतोय आणि असा प्रकारचा सोहळा आज रोजी या ठिकाणी बगाडाचा सोहळा उत्कृष्टपणे आमच्या या यात्रेमध्ये पूर्णपणे व्यवस्थित पार पडलेला आहे। मी किरण तानाजी यादव, नागनाथ नगर, नागेवाडी। आज आमच्या गावामध्ये ही बगाड यात्रा संपन्न होत आहे आणि या बगाडाचं वैशिष्ट्य म्हणजे हे जे बगाड आहे त्या बगाडाला कुठेही खेळामुळा न करता हे सगळं बगाड जोडलं गेलेलं आहे। याची चाकं बघितली तर दगडी चाक आहे आणि ही जी बगाड परंपरा जी आहे ती परंपरा म्हणजे काय तर कुठेही एक प्रकारची शर्यत नाही। या ठिकाणी जुनी खसलेली बैल जी आहेत त्या खसलेल्या बैल कशा पद्धतीने गाडा ओढत आहेत आणि त्यांची ताकद काय आहे ही या परिसरातील लोकांना पाहता यावी या पोटीच या ठिकाणी ही यात्रा भरते आणि ही बगाड बोलण्याची पद्धत चालू आहे।